हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. आय होप तुम्ही गायरस एज्युकेशनचे व्हिडिओज बघतायत, त्याच्यातनं अभ्यास करतायत. मी जे प्रश्न सांगतोय त्या प्रश्नाची उत्तरं लिहायचा प्रयत्न करतायत. सो मी लास्ट सेशनमध्ये केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट्स नावाचा चॅप्टर तुमचा सुरू केला होता, पहिलाच चॅप्टर, राईट. तर आपण चॅप्टरच्या सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये सॉलिड्स, त्याच्या इतर ज्या मॅटरचे इतर ज्या वेगळ्या दोन स्टेट्स आहेत, पर्टिक्युलरली गॅसेस अँड लिक्विड, त्याच्यापेक्षा वेगळे कसे आहेत, पर्टिक्युलरली इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, इन टर्म्स ऑफ शेप, देन इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन सॉलिड, ते बघितलं. त्यानंतर आपण सॉलिडचं ब्रॉड क्लासिफिकेशन बघितलं, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमरफस सॉलिड. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण त्या सेशनमध्ये डिस्कस केला होता. त्यानंतर अनआयसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी काय असते, सो क्रिस्टलाइन सॉलिड अनआयसोट्रॉपिक का असतात, किंवा अमरफस सॉलिडमध्ये आयसोट्रॉपी कशा प्रकारे असते, आणि पर्टिक्युलरली त्याला कन्सेप्ट म्हणूनच आपण डिस्कस केलं का अनआयसोट्रॉपी म्हणजे चेंज इन फिजिकल प्रॉपर्टी इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन, और अदरवाइज वी कॅन से फॉर इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड द फिजिकल प्रॉपर्टीज चेंजेस इन डिफरंट डायरेक्शन्स, सो दॅट इज अनआयसोट्रॉपिक सॉलिड. अँड इन केस ऑफ अमरफस सॉलिड इट रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर, सो दॅट इज वाय इट इज आयसोट्रॉपिक. त्यानंतर आपण पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम हे कन्सेप्ट बघितले. ॲलोट्रॉपी, पॉलिमॉर्फिझममध्ये आपण ते बघितलं, कार्बनचं एक्झाम्पल. सो इन टोटल आपण एक ओव्हरऑल आयडिया घेतली क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमरफस सॉलिडची. नाउ इन दिस सेशन वी आर गोइंग टू स्टार्ट द डिटेल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. सो क्रिस्टलाइन सॉलिड, द सॉलिड in which there is a definite and रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. आता मी लास्ट सेशनला सांगितलं होतं, पार्टिकल म्हणजे इट कॅन बी ॲटम, इट कॅन बी आयन, और इट कॅन बी मॉलिक्यूल. मग असा सॉलिड ज्याच्यामध्ये ह्या ज्या पार्टिकल्स आहे, ह्या पार्टिकल्सची अरेंजमेंट एका ऑर्डरमध्ये असते, एका म्हणजे आपण त्याला रेग्युलॅरिटी आणि पिरियडिसिटी असं म्हणू शकतो अरेंजमेंटला, आणि ती ओव्हर लॉंग रेंज असते, राईट, जी आपल्याला अमरफसमध्ये थोड्या वेळा करता दिसते, शॉर्ट रेंजमध्ये दिसते. बट इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इट इज ऑब्झर्व्ड इन द एंटायर स्ट्रक्चर ऑफ दॅट सॉलिड. अगेन सम सॉलिड्स आर पॉलिक्रिस्टल, और सम सॉलिड्स आर मेड अप ऑफ सिंगल क्रिस्टल लाईक डायमंड, हे आपण डिस्कस केलं. सो ही खासियत झाली क्रिस्टलाइन सॉलिडची. आणखी जर त्याच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज बघितल्या तर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कॅरेक्टराइज बाय शार्प मेल्टिंग पॉईंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, राईट, जे अमरफसमध्ये आपल्याला दिसत नाही. मग आता आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडचा डिटेल स्टडी करायचा म्हणजे काय करायचं, तर बेसिकली मित्रांनो, आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये, नेचरमध्ये किती प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड आपल्याला आढळतात, किंवा केमिस्ट्रीमध्ये वेन वी डील विथ द डिफरंट मॅटर्स, डिफरंट सबस्टन्सेस इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री और इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री टू मेक फर्दर सबस्टन्सेस आउट ऑफ इट, त्याच्यापासून केमिकल्सच्या वेळेस आपण बनवतो, त्यावेळेस आपण हे वेगवेगळे प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड्स वापरतो. मग आपल्याला ह्या स्टेजला त्याच्या प्रॉपर्टीज समजून घ्यायच्या आहेत. मग त्याच्या जर आपल्याला प्रॉपर्टीज प्रॉपरली कळाल्या तरच आपण त्याला केमिकल रिॲक्शन्समध्ये न्याय देऊ शकतो, त्याला केमिकल रिॲक्शनमध्ये यूज करू शकतो टू मेक न्यू केमिकल्स, न्यू सबस्टन्सेस, राईट. अँड अगेन बिसाइड्स केमिकल रिॲक्शन आपण पदार्थ वापरतो वेगवेगळ्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी माहीत असणं हे गरजेची गोष्ट आहे, राईट. सो नाव लेट अस फर्स्ट अंडरस्टँड द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. सो पुस्तकात तुमच्या देर आर 4 मेन क्रिस्टलाइन सॉलिड्स आर गिवन. सो 4 प्रमुख प्रकार दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे आयनिक सॉलिड्स, आयनिक क्रिस्टलाइन सॉलिड्स, मी त्याला लिहितो आयनिक सॉलिड्स. दुसरा आहे कोव्हॅलंट सॉलिड्स, कोव्हॅलंट सॉलिड्स. तिसरा आहे तुमचा मॉलिक्युलर सॉलिड्स, ठीक आहे, मॉलिक्युलर सॉलिड्स. आणि चौथा आहे तुमचा मेटॅलिक सॉलिड्स, ठीक आहे, मेटॅलिक सॉलिड्स. सो देर आर दीज 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 प्रमुख प्रकार कोणते पडतात? आयनिक सॉलिड्स, कोव्हॅलंट सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड्स. आता साहजिक हे 4 प्रकार आहेत, म्हणजे 4 काही ना काही डिफरन्स असणार आहे. आता इथं तुम्ही क्वेश्चनची तयारी इथेच मनात करा. पहिला क्वेश्चन कोणता तयार होईल? चौघांच्या बाबतीत कॉमन क्वेश्चन, स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ आयनिक सॉलिड्स, और स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट, और स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युलर सॉलिड, और स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड्स, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ
करस्पॉन्डिंग सॉलिड्स, असा प्रश्न तिथं तयार होईल. आता दुसरा MCQ पॉईंट, याची प्रत्येक प्रॉपर्टी म्हणजे एक MCQ जो तुम्हाला ध्यानात ठेवायचा, राईट. ठीक आहे. देन डिफरन्शिएट बिटवीन आयनिक सॉलिड अँड कोव्हॅलंट सॉलिड, डिफरन्शिएट बिटवीन कोव्हॅलंट सॉलिड अँड मॉलिक्युलर सॉलिड, डिफरन्शिएट बिटवीन मॉलिक्युलर सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड, असे त्यांचे डिफरन्स विचारू शकतात. हा एक प्रश्न तयार होईल. त्यानंतर हे 4 सॉलिड साहजिक आहे पार्टिकल, आयन किंवा मॉलिक्युल याच्यापासून बनलेले असतील. आता आयनिक सॉलिडचं नावच सांगतो तो आयन पासून बनलेला आहे. कोव्हॅलंट सॉलिडमध्ये नक्कीच असं काहीतरी असेल की जेणेकरून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतील. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये 100% तिथं मॉलिक्युल्स असणार आहेत. त्यानंतर मेटॅलिक सॉलिड्समध्ये जे मेटलचे ॲटम्स आहेत ते मिळून सॉलिड्स तयार करत असणार आहे. तर मित्रांनो, हा फार इंटरेस्टिंग भाग आहे, कारण प्रत्येक सॉलिडचे ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये जाऊ, अगदी मेल्टिंग पॉईंट वेगळे असतील, त्याच्यानंतर त्याच्यातल्या पार्टिकलला धरून ठेवणारे फोर्सेस वेगळे असतील. सो नंबर ऑफ MCQs आणि नंबर ऑफ शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. सो लेट अस फर्स्ट डिस्कस दी आयनिक सॉलिड. मग आता आयनिक सॉलिडमध्ये महत्वाच्या गोष्टी काय? सो कुठल्याही सॉलिडमध्ये, मग तो आयनिक असो, मेटॅलिक असो, कोव्हॅलंट असो किंवा मॉलिक्युलर असो, आपल्याला 2 पार्टिकलला धरून ठेवणारा फोर्स पहिला माहीत करून घ्यायचा असतो, राईट. मग आता याच्यात तुमच्या पुस्तकात आयनिक सॉलिडच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहे पहा. माझा प्रश्न मी तुम्हाला आधीच सांगितला का मी तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारणार. स्टेट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयनिक सॉलिड. सो लेट अस प्रिपेअर दी आन्सर. ठीक आहे. मग आता आयनिक सॉलिडच्या बाबतीत त्यांनी काय म्हणलं पहा, का कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ आयनिक क्रिस्टल और आयनिक सॉलिड आर चार्ज्ड आयन्स. सो फर्स्ट प्रॉपर्टी काय होईल, दे consist of charged ions. ठीक आहे ना, चार्ज आयन्स असतात त्याच्यात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स त्याच्यामध्ये असतात, राईट. त्यानंतर द कॅटायन अँड एनायन मे डिफर इन साईज. मग आता असं काही गरजेचं नाही का 2 आयन आहे दोन्ही पण एकाच आकाराचे पाहिजे. सो बेसिकली दे कन्सिस्ट ऑफ चार्ज आयन्स. आता चार्ज आयन्स एकत्र कधी राहतील, जर दोघं पॉझिटिव्ह असेल तर देअर इज लेस चार्ज. So there must be one member negative and one member positive so that some attraction will be created there. आता त्याची साईज वेगवेगळी असू शकते. ठीक आहे. सो थोडक्यात पहिली प्रॉपर्टी काय लिहायची, का आयनिक सॉलिड कन्सिस्ट ऑफ चार्ज आयन्स मे बी ऑफ सेम ऑर डिफरंट साईज, राईट. मग आता त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनला काय म्हणायचं, कॅटायन आणि एनायन. दुसरी प्रॉपर्टी, इच आयन ऑफ ए गिव्हन साइन ऑफ चार्ज इज बॉन्डेड टू आयन ऑफ द अपोजिट चार्ज अराउंड इट बाय कुलोम्ब फोर्स. कॉमन सेन्स आहे का आयनिक सॉलिडमध्ये प्रत्येक पॉझिटिव्ह आयन हा त्याच्या बाजूच्या निगेटिव्ह आयनला अटॅच असतो, अट्रॅक्टेड असतो, त्याच्याबरोबर तो बांधला गेलेला असतो. विथ व्हॉट, ऑब्विसली दी कुलोम्ब फोर्स, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जिथं आहे तिथं काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग आपण दुसरी प्रॉपर्टी काय लिहू शकतो, दी आयन्स, दी अपोजिटली चार्ज आयन्स, the oppositely charged ions are bonded together by Coulomb force or electrostatic force. त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा म्हणतो, राईट. इन अदर वर्ड्स, the particles of ionic crystal are held by electrostatic force of attraction between the oppositely charged ions. मी तेच लिहिलं इथं, राईट. आता तिसरी प्रॉपर्टी काय पहा, आयनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. हा त्याचा एकदम म्हणजे जातीय गुणधर्म आहे. मिठाचा खडा घ्या, खाली आदळा त्याचा भुगा होणार. सो आयनिक सॉलिड्स म्हणजे पर्टिक्युलरली सॉल्ट्स, सगळ्या प्रकारचे सॉल्ट जे असतात ते काय असतात, आयनिक सॉलिड्स असतात. त्याचा महत्त्वाचा गुणधर्म काय असतात, दे आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. ते हार्ड आणि ब्रिटल असतात, म्हणजे ठिसूळ असतात. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स. ठीक आहे. सो तिसरी प्रॉपर्टी काय होईल इथं, दे आर हार्ड अँड ब्रिटल. चौथी प्रॉपर्टी, देअर मेल्टिंग पॉइंट इज हाय. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. ते सहजासहजी वितळत नाही, प्रचंड टेम्परेचर त्याला वितळायला लागतं. ठीक आहे. सो 4 प्रॉपर्टीज झाल्या. आता पुढे काय सांगितलं, these are non-conductors of electricity in solid state. साहजिक आहे, सॉलिड स्टेटमध्ये त्याच्यामध्ये चार्जेस आहे त्याच्यामध्ये, बट दे आर नॉट कंडक्टिंग इलेक्ट्रिसिटी बिकॉज सॉलिड स्टेटमध्ये साहजिक आहे ते चार्जेस एकमेकांशी बांधले गेलेले आहेत, त्यामुळे फ्री चार्जेस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तिथे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो, इन सॉलिड स्टेट
they do not conduct electricity किंवा they are bad conductors of electricity particularly when they are in a solid state. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, जर आपण त्याचं ॲक्वेस सोल्युशन बनवलं म्हणजे त्या आयन्सला आपण फ्री केलं राईट बाय डिझॉल्विंग द सॉल्ट इन सम सॉल्वंट लाईक वॉटर, सो इन सच अ केस दे बिकम एबल टू कंडक्ट दी इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ते तिथं इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतात. म्हणजे आपण त्याला ज्यावेळेस एखाद्या सॉल्वंटमध्ये टाकू त्यावेळेस त्याचं काय तयार होईल, इलेक्ट्रोलाइट तयार होईल आणि मग त्या केसमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. त्याने पुढे सांगितलेलं आहे पहा, हावेवर दे आर गुड कंडक्टर्स वेन मेल्टेड ऑर डिझॉल्व इन वॉटर. मग आपण ती प्रॉपर्टी लिहू टाकू, दे आर गुड कंडक्टर्स, दे आर गुड कंडक्टर्स वेन मेल्टेड or dissolved in water. ठीक आहे. मग पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर किंवा मेल्ट केल्यानंतर आयन सेपरेट झाल्यानंतर दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड इन सच केस दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो मित्रांनो, हे झालं तुमचं आयनिक सॉलिडच्या बाबतीत महत्वाचे पॉईंट. पहिला पॉईंट, दे आर मेड अप ऑफ चार्ज आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स. देन आयन्स आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Then ionic solids are very hard and brittle. Then the melting point of ionic solid is very high. Then ionic solids in solid state do not conduct electricity, that is they are bad conductor of electricity. And finally in molten state or in dissolved state with water they are good conductors of electricity. So हे झालं आयनिक सॉलिडचं डिटेल. आता एक्झाम्पल्स काय काय येतील आयनिक सॉलिडमध्ये. फेमस एक्झाम्पल तुमचं मीठ, salt, NaCl is an ionic solid. Then K2SO4, that is potassium sulfate, is an ionic solid. Then CaF2, calcium chloride, is an ionic solid. KCl, that is potassium chloride, is an ionic solid. And then there are so many salts, right, which are ionic solids. So नाव लक्षात ठेवा. MCQ तयार काय होईल, खालीलपैकी कोणता आयनिक सॉलिड आहे, 4 ऑप्शन दिले जातील, तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बाकी तुम्हाला याच्यावरती कन्सेप्ट बेस MCQ तयार होईल का, द फोर्स ऑफ द फोर्स विच हेल्ड्स द पार्टिकल्स ऑफ आयनिक सॉलिड. तो आयन शब्द न वापरता पार्टिकल वापरून तुम्हाला कन्फ्यूज करायला. द फोर्स विच हेल्ड्स आयनिक सॉलिड इज, मग कुलोम्ब फोर्स असा ऑप्शन असू शकतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असा ऑप्शन असू शकतो. त्यानंतर आयनिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग खाली ऑप्शनमध्ये वेन दे आर मोल्टेड और मेल्टेड और वेन दे आर डिझॉल्व इन वॉटर असा ऑप्शन असू शकतो. ठीक आहे. सो सगळे पॉईंट्स केअरफुली करा आणि थेरॉटिकल प्रश्न, देअर कॅरेक्टरिस्टिक्स. नाव नेक्स्ट सॉलिड इज कोव्हॅलंट सॉलिड. पुढचा सॉलिड कोणता आहे तुमचा, कोव्हॅलंट सॉलिड. ऑब्विसली ज्या सॉलिड कोव्हॅलंट बॉन्डने तयार होतात त्याला काय म्हणायचं, कोव्हॅलंट सॉलिड्स. फेमस एक्झाम्पल डायमंड आहे. ठीक आहे. सो लेट अस सी. सो कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिलं काय पहा, द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन द कोव्हॅलंट सॉलिड और कोव्हॅलंट नेटवर्क इज आर ॲटम्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय आहे, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ॲटम. सी मित्रांनो, इथं आयन का नाहीये, सिंपल रिझन आहे. आयन मध्ये इलेक्ट्रॉन तुमचा निघून गेलेला असतो, ऑक्टेट स्टेट आलेली असते आणि जो काही एक्स्ट्राचा चार्ज येतो त्या ॲटमवर पडलेला असतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आता ॲटम ज्यावेळेस शेअरिंग करतात इलेक्ट्रॉनची त्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. म्हणून साहजिक कोव्हॅलंट सॉलिडमध्ये आपल्याला काय सापडणार आहे, ॲटम, आणि ते काय करणार, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून कोव्हॅलंट बॉन्ड तयार करणार, विच इज स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. त्यामुळे हे साहजिक आहे आयनिक सॉलिडपेक्षाही थोडेसे तिथं स्ट्रॉंग असणार आहे बॉन्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढचा काय पॉईंट आहे पहा, द ॲटम्स इन दिस क्रिस्टल आर लिंक बाय द कंटिन्युअस सिस्टीम ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. आपण इथे लिहू शकतो the atoms or particles of these solids are held together by covalent bond. त्याच्यामध्ये याचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये कोणता बंध असतो, कोणता प्रकारचा फोर्स असतो, सो इट इज कोव्हॅलंट बॉन्ड. राईट. पुढे काय म्हणतो, द रिझल्ट इज rigid 3-dimensional network that forms a giant molecule. The entire crystal is a single molecule. लक्षात ठेवा मित्रांनो, हा फार महत्वाचा पॉइंट आहे.
का हे कोव्हॅलंट बॉन्ड्स इतकं प्रचंड मोठं नेटवर्क तिथं तयार होतो का एंटायर क्रिस्टल हा सिंगल मॉलिक्युल असतो तिथं. सो ते सिंगल पॉलिक्रिस्टल ह्या स्ट्रक्चरमध्ये न जाता ते सिंगल क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जातात त्या ठिकाणी. आणि याला आपण जायंट सॉलिड सुद्धा म्हणू शकतो, जायंट मॉलिक्युल सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. सो जायंट मॉलिक्युल हा शब्द कोव्हॅलंटच्या बाबतीत वापरला जातो. याला आपण जायंट मॉलिक्युल असंही म्हणू. ठीक आहे. सो दिस इज द extra point with respect to covalent solid. Then, as a result of rigid and strongly bonded structure, covalent network crystal are very hard. आता ते याच्यापेक्षाही हार्ड असतात. सो दे आर व्हेरी हार्ड. मग ॲज कम्पेअर टू व्हॉट आयनिक सॉलिडच्या तुलनेत ते हार्ड असतात बिकॉज ऑफ रिजिड अँड स्ट्रॉंग कोव्हॅलंट स्ट्रक्चर. ठीक आहे. इन फॅक्ट दे आर लाईक हार्डेस्ट अँड मोस्ट इनकम्प्रेसिबल ऑफ ऑल दी मटेरियल. म्हणजे नुसतं व्हेरी हार्ड शब्द वापरून चालणार नाही. दे आर लाईक हार्डेस्ट, त्यांच्यापेक्षा हार्ड कोणीच नाही. अँड मोस्ट इनकम्प्रेसिबल. सी आपण आयनिक सॉलिडच्या बाबतीत बघितलं तर वी कॅन कम्प्रेस देम. म्हणजे त्याचा काय होतो, ब्रिटल असल्यामुळे भुगा होतो आणि तो कमी होत जातो. सी मिठाचा मोठा खडा घेतला आणि तुम्ही जर त्याच्यावरती जबरदस्त प्रेशर दिलं तर तो भुगा होऊन जातो आणि बारीक बारीक क्रिस्टलमध्ये कन्वर्ट होतो. तसा होणार नाही. दे आर मोस्ट इनकम्प्रेसिबल. राईट. देन ऑफ ऑल द मटेरियल these crystals have high melting and boiling points. हा एक important point आहे. They have high melting point and boiling point. याचा melting point and boiling point हा आयनिक सॉलिड्स पेक्षाही जास्त असतो. आय कॅन से इट इज मोर दॅन एनी अदर सॉलिड असाही तो असू शकतो. आता फॉर एक्झाम्पल पुढे तरी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज इन कोव्हॅलंट बॉन्ड्स अँड आर नॉट मोबाईल. Then, as a result, covalent solids are poor conductor of heat and electricity. से आता हे इलेक्ट्रॉन्स जे असतात ते लोकलाइज असतात कोव्हॅलंट बॉन्डमध्ये, स्ट्रक्चरमध्ये पॅक असतात आणि त्यामुळे काय होतं, दे आर नॉट फ्री टू कंडक्ट युअर हीट ऑर इलेक्ट्रिसिटी. सो त्यामुळे इथे काय होतं, दे शोज पुअर कंडक्शन टुवर्ड्स हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे ना. इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे ते कशा असतात, पुअर कंडक्टर असतात. सो लेट अस कम्पेअर कोव्हॅलंट सॉलिड विथ आयनिक सॉलिड. सो आयनिक सॉलिड कशापासून बनतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज पासून, वेअरॅज कोव्हॅलंट सॉलिड कशापासून बनतात, ॲटम्स पासून. आयनिक सॉलिड्स आर हेल्ड टुगेदर विथ बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स और कुलम्ब फोर्स. दीज आर हेल्ड टुगेदर बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स. राईट. द बॉन्ड विच फॉर्म ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. देन दे आर व्हेरी हार्ड. आयनिक सॉलिड्स आर less hard than the covalent solid. Then ionic solid have high melting points, but here the covalent solids have higher melting points than the ionic solid as well as boiling point. Then ionic solids are good conductor of electricity when melted and in aqueous solutions, and bad conductor when they are in a solid state. But these solids are poor conductor of heat and electricity in any state. असं काही नाही की सॉलिड स्टेट्समध्ये, लिक्विड स्टेटमध्ये सुद्धा ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, बिकॉज नो फ्री इलेक्ट्रॉन्स, दॅट मच फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर हीट. सो दिस इज अबाउट द कोव्हॅलंट सॉलिड. ते आता एक्झाम्पलमध्ये पहा काय काय. सो मेनली डायमंड, देन क्वार्ट्ज म्हणजे काय, सिलिका SiO2, देन युअर बोरॉन नायट्राइड इज अ कोव्हॅलंट सॉलिड, देन कार्बोरंडम इज अ कोव्हॅलंट सॉलिड. सो देअर मे बी मेनी एक्झाम्पल्स. पुस्तकात जे दिलेले आहेत मी त्याचं नावं सांगितले तुम्हाला. सो एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. फेमस एक्झाम्पल कार्बन अँड क्वार्ट्जचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याने काय विचारलं पाहिजे, डू यू नो का डायमंड इज द हार्डेस्ट नोन मटेरियल. हे आपल्याला शाळेपासून माहिती आहे. डायमंड हा सगळ्यात हार्ड मटेरियल आहे पृथ्वीवरचा. ठीक आहे. सो इट इज हार्डेस्ट नोन मटेरियल. आता त्याच्यापेक्षा हार्डेस्ट असेलही, पण आपल्याला तो अजून तरी माहीत नाही आहे. ठीक आहे. सो ॲज ऑफ टुडे in our knowledge diamond is the hardest material. Then आता graphite is also covalent solid. It's soft and good conductor of electricity. Explain. So मित्रांनो MCQ सापडला. So exception of covalent solid is graphite, which is good conductor of electricity, and again it is very soft. कारण ionic solid ची characteristics आहे hard and then melting point, boiling point. But त्यांच्यामध्ये एक जण असा आहे ग्रॅफाइट
का ज्याचा जो सॉफ्ट आहे आणि जो इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शनही करतो, म्हणून त्याला ध्यानात ठेवायचा एक्सेप्शन. सो दॅट इज युअर MCQ. ठीक आहे. आता प्रश्न आला, विच ऑफ द फॉलोइंग कोव्हॅलंट सॉलिड इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग डायमंड दिला, सिलिका दिला, आणखी एका दिला, ग्रॅफाईट दिला, तर उत्तर काही ग्रॅफाईट. ठीक आहे. आता त्याने कॅन यू रिकॉल मध्ये काही प्रश्न विचारले. प्रश्न काय आहे, व्हॉट आर दी स्ट्रक्चर्स ऑफ डायमंड अँड ग्रॅफाईट. सो आपण रिकॉल करू शकतो. डायमंडचं स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल जाळं असतं कोव्हॅलंट बॉन्डचं. यू मस्ट हॅव रिमेंबर. अशा प्रकारे ते बॉन्ड्स असतात फॉर्म झालेले. सो हे असं स्ट्रक्चर पूर्ण ते तुमच्या पुस्तकात कधीतरी शाळेत वगैरे पाहिलं असेल. सो ते नेटवर्क असतं. वेऱ्याज ग्रॅफाईटमध्ये तुम्हाला दिसेल लेयर्स असतात असे एकावर एक. त्यामुळे ग्रॅफाईट आपण कशाला लुब्रिकंट म्हणून पण ते त्याचा उपयोग करतो. ते लेअर एकमेकावर स्लाइड होतात. देन व्हॉट आर दी टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड दोज लिंक कार्बन ॲटम्स इन डायमंड अँड ग्रॅफाईट. सो टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड कोणता आहे का जो आपल्याला कार्बन आणि डायमंड मध्ये दिसून येतो. सो कोणता आहे तो. आता टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये यू हॅव टू सी. सो याचं उत्तर तुम्ही शोधून ठेवा. ठीक आहे. देन आर ऑल दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन ॲटम इन ग्रॅफाईट लोकलाइज टू स्पेसिफिक कोव्हॅलंट बॉन्ड. सगळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे स्पेसिफिक कोव्हॅलंट बॉन्डला लोकलाइज झालेले असतात का इन केस ऑफ ग्रॅफाईट. सो अगेन यू हॅव टू फाइंड आउट द आन्सर्स फॉर दीज क्वेश्चन्स. ते आता जेवढे शेअरिंग झालेले ते तर मूव्ह होऊ शकत नाही. मग ग्रॅफाईटमध्ये असं काय होतं जेणेकरून आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतात टू कंडक्ट दी इलेक्ट्रिसिटी. दॅट इज द पार्ट ऑफ क्युरियोसिटी अँड युअर पास्ट नॉलेज. सो ट्राय टू रिकॉल इट और ट्राय टू फाइंड द आन्सर. आय विल गिव्ह यू द आन्सर्स इन नेक्स्ट सेशन. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे तिसरा सॉलिड, दॅट इज मॉलिक्युलर सॉलिड. सो क्रिस्टलाइन सॉलिडच्या ग्रुपमध्ये तिसरा कोण आहे, मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड. ठीक आहे. आता मॉलिक्युलर सॉलिड शब्द सांगतोय का त्याच्यात मॉलिक्युल्स असतील. सो लेट अस सी द कॅरेक्टरिस्टिक्स अँड देन वी कम्पेअर इट विथ द अर्लियर 2 सॉलिड्स. सो हा जो मॉलिक्युलर सॉलिड्स आहे त्याच्यामध्ये पहा एक्झाम्पल काय आहे पर्टिक्युलरली, क्लोरीन, मिथेन, देन हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आर द मॉलिक्युलर सॉलिड्स. तुम्ही म्हणताल ऑक्सिजन गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, मिथेन गॅस आहे, क्लोरीन गॅस आहे. सरला काही चक्कर बसला का सर असं काय सांगतात. सी ऑन सॉलिडिफिकेशन त्याचं सॉलिडिफिकेशन होऊ शकतं ना ऑन कुलिंग. सो हे जे सबस्टन्सेस आहे विच आर ॲक्च्युली मॉलिक्युल्स विच एक्झिस्ट इन नेचर इन अ डायॲटॉमिक फॉर्म, राईट. सो these substances on solidification are known as molecular solids. त्याला आपण काय म्हणतो, molecular solids. crystalline organic compounds are also molecular solids. मग काही जे crystalline organic compounds आहे they are also molecular solids, right. मग आता पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे का constituent particles are molecule. याचे constituent particle काय असतात, molecules असतात. तो पहिली कॅरेक्टरिस्टिक्स consist of molecules. ठीक आहे, consist of molecules. हे कशापासून बनलेले असतात, मॉलिक्युल्स पासून. देन और अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स ऑफ द सेम सबस्टन्स. किंवा मग अनबॉन्डेड सिंगल ॲटम, मॉलिक्युल्स और अनबॉन्डेड सिंगल ॲटम ऑफ सेम सबस्टन्स. त्याच सबस्टन्सच्या सिंगल ॲटम्स पासून ते बनलेले असतात. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स, दी बॉन्ड्स विद इन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट बॉन्ड. आता मॉलिक्युल्स मध्ये कोणता बॉन्ड तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. द मॉलिक्युल्स आर हेड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. सी याचा स्टेटमेंटचा अर्थ लक्षात घ्या का मॉलिक्युलर सॉलिडमध्ये मॉलिक्युलमध्ये जो बॉन्ड आहे मॉलिक्युलच्या ॲटममध्ये, लाईक आता समजा कार्बन डायऑक्साईड CO2. सो कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. बट इन मॉलिक्युलर सॉलिड्स डिफरंट मॉलिक्युल्स आर हेड टुगेदर. समजा हा कार्बन डायऑक्साईड आहे, हा एक मॉलिक्युल झाला. आता हा दुसऱ्या कार्बन डायऑक्साईड बरोबर ज्यावेळेस अटॅच होईल, सो धिस पर्टिक्युलर अटॅचमेंट इज ऑफ डिफरंट टाईप इन मॉलिक्युलर सॉलिड्स. तर ती काय पहा. सो व्हेरियस फोर्सेसमध्ये द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन मे बी weak dipole interaction, then it may be very weak dispersion or London forces, or it may be intermolecular hydrogen bonds. So 3 possibilities are there, right. मग मी इथं लिहितो the particles that is molecules
are held together by different intermolecular forces. ठीक आहे, डिफरंट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणतो. मग 3 नाव आहेत मित्रांनो. एक वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकतं. फॉर एक्झाम्पल इट इज देअर इन केस ऑफ H2 अँड SO. सो मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर वीक डायपोल इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल H2O SO2 हे असू शकतं. किंवा दुसरं काय असू शकतं, वीक डिस्पर्शन और लंडन फोर्सेस. व्हेरी वीक डिस्पर्शन और लंडन फोर्सेस हे असू शकतात. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. याच्यामध्ये मोनोॲटॉमिक सॉलिड्स येतील लाईक आर्गॉन निऑन किंवा मिथेनचं एक एक्झाम्पल येईल. CH4 येईल, आर्गॉन येईल, निऑन येईल. ठीक आहे ना, त्याचे एक्झाम्पल येतील. और दे मे बी हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग. मग हायड्रोजन बॉन्डिंगने तयार होणारे कोणते, लाईक आईस NH3. So in such solids the particles are held together by hydrogen bonds. So मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक्सचा प्रश्न लिहिताना 2 मार्काचा, एवढं डिटेल जायची गरज नाही. तर फक्त तुम्ही दुसरा पॉईंट असा लिहू शकता की पार्टिकल्स दॅट इज मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय डिफरंट टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लाईक डिस्पर्शन फोर्सेस और डायपोल डायपोल मोमेंट और हायड्रोजन बॉन्ड्स. आता पर्टिक्युलर त्या पॉईंट मध्ये शिरावं लागेल टू सॉल्व दी MCQ और टू सॉल्व सम अनदर क्वेश्चन. आता MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर मग विच ऑफ द फॉलोइंग इज मॉलिक्युलर सॉलिड, तिथून सुरुवात होईल. मग H2O SO2 आर्गॉन निऑन CH4 आईस हे सगळेच नाव आले. देन वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन इज प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युलर सॉलिड, अगेन यू हॅव टू आयडेंटिफाय. तर असे सगळे प्रश्न तिथे तयार होतील. सो ही थिअरी समजून घ्या. There are certain molecular solids in which the bonding force, the force which holds the molecule together is weak dipole-dipole interaction, and example is H2 or SO2. मग आता इंडिव्हिज्युअली हे वीक डायपोल इंटरॅक्शन काय असतं, किंवा वीक डिस्पर्शन फोर्सेस किंवा त्याला आपण लंडन फोर्सेस म्हणतो ते काय असतात, हायड्रोजन बॉन्डिंग फोर्सेस काय असतात, हे तुम्ही 11वीला केमिस्ट्रीमध्ये शिकलेले, राईट. सो तरी त्याचा रेफरन्स म्हणून मी थोडक्यात सांगतो. से आपल्याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे कधी दिसेल ते, हा जर बघितला डायपोल म्हणजे काय, जर समजा 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्ट जर मॉलिक्युलची जवळ आले तर ते तिथं एक डायपोल मुवमेंट तयार करतात आणि त्याच्यामुळे ते तिथे एकत्र राहतात. तसंच डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस काय आहे, ज्यावेळेस सोल्युशन तुमचं ज्यावेळेस सॉलिडिफाय होतं त्यावेळेस 2 मॉलिक्युलमध्ये हे डिस्पर्शन फोर्सेस तयार होतात. आणि हायड्रोजन बॉन्ड म्हणजे जवळचे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत, लाईक आता आईसचं स्ट्रक्चर बघितलं तर पाण्याचे 2 मॉलिक्युल मधला जो हायड्रोजनचा पार्ट आहे ते एकमेकांना बॉन्ड होऊ शकतात त्या ठिकाणी. सो ते थोडक्यात तुम्ही एकदा बघून घेतलं तर आणखी चांगलं होईल. बाकी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून हा सेकंड पॉईंट तुमचा इथे क्लिअर होईल. आता तिसरा पॉईंट तो काय सांगतोय पहा. तिसरा पॉईंट काय सांगतो, बिकॉज ऑफ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस द मॉलिक्युलर सॉलिड्स आर युजली सॉफ्ट सबस्टन्सेस विथ लो मेल्टिंग पॉईंट्स. आता हे जे फोर्सेस आहे ना मित्रांनो, दीज आर वीक फोर्सेस. वीक फोर्सेस कशाच्या तुलनेत, ॲज कम्पेअर टू फोर्सेस इन कोव्हॅलंट सॉलिड विच इज कोव्हॅलंट बॉन्ड विच इज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. आता याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड असतो पण तो कोणात असतो, मॉलिक्युलच्या इंडिव्हिज्युअल ॲटममध्ये असतो. म्हणजे सॉलिडचे कन्स्टिट्यूएंट आपण मॉलिक्युल म्हणलोय, आपल्याला इंडिव्हिज्युअल ॲटम लेवलला तिथे जाऊन उपयोग नाही. म्हणजे मॉलिक्युलला धरून ठेवणारा जो फोर्स आहे हा वीक आहे ॲज कम्पेअर टू आयनिक सॉलिड अँड कोव्हॅलंट सॉलिड. देअरफॉर दे आर comparatively soft and their melting point is also low. So low melting point, soft and low melting point as compared to ionic and covalent solid. आणखी काय बघता येईल आपल्याला त्याच्या बाबतीत, these solids are poor electrical conductors and good insulators. So poor conductor of electricity, poor conductor of electricity and good conductor of and are good insulators and are
गुड इन्सुलेटर. इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करत नाही ऑलमोस्ट, त्यामुळे इन्सुलेटर म्हणून त्यांचा जास्त वापर होतो. सो मित्रांनो, दिस इज अबाउट युअर molecular solids. Now you can easily compare molecular solid with covalent solid or ionic solid on the basis of the strength of bond, on the basis of the melting point, on the basis of the ability to conduct electricity. So हे important points आहेत, त्याच्या बेसिसवर कॅरेक्टरिस्टिक्सही लिहिता येतील आणि कंपॅरिझनही करता येईल. नाव युअर नेक्स्ट सॉलिड इज मेटॅलिक सॉलिड. मग मेटॅलिक सॉलिड समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला मेटॅलिक बॉन्ड काय आहे हे समजलं पाहिजे. सो लेट अस टॉक अबाउट मेटॅलिक बॉन्ड. सी मेटल्स आपल्या सगळ्यात जास्त वापरात येणारा मॅटर, राईट. आपल्या आजूबाजूला मॅटरचे अनेक स्वरूप पाहायला भेटतं, पदार्थाचे वेगवेगळे स्वरूप भेटतात, मेटल, नॉन मेटल, मेटलाइट. तर आपण मेटलचा जास्त वापर करतो, राईट. फ्रॉम ऑर्नामेंट्स टू मशिनरी आपण मेटल्स वापरतो. मग कारण ह्या मेटलच्या ज्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, they are found to be very useful for human being for making his own things which are own applications, right. मशिनरी असो किंवा आणखी काही असो, त्यामुळे आपण मेटल्स जास्त वापरतो. मग आता ह्या मेटल्समध्ये आपल्याला इंटरेस्ट असल्यामुळे याच्या प्रॉपर्टीज समजून घ्या. आता मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय पहा. सी, इन सॉलिड मेटल द व्हॉल्यूम द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड ओव्हर द एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड द पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन. Therefore, metallic crystals are often described as an array of positive ions immersed in a sea of mobile electrons. ठीक है. These attractive interaction between the cation and mobile electron constitute a metallic bond. See मित्रांनो, हे जरा स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या. सी मेटलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर मेटल स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज मेटॅलिक आयन्स असतात असे, ठीक आहे ना. आता हे आयन्स का तयार झाले? बिकॉज ऑफ डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते स्ट्रक्चरमध्ये असे इथे फिरत असतात. सो ते डिलोकलाइज झालेले असतात आणि ते फॉर्म पुल ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑलमोस्ट 10⁻23 पर सेंटीमीटर किंवा असा काहीतरी तो आकडा आहे, ठीक आहे ना. सो एवढे इलेक्ट्रॉन्स त्या आयन्सच्या अवतीभोवती असतात अँड दे आर ऑलवेज फ्री टू मूव्ह हेअर अँड देअर. नाउ व्हॉट हॅपन्स, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड because of the opposite charges in the ion and the electron, ठीक आहे. सो हे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन ते निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतात आणि जे काही आयन्स आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. त्यामुळे तिथे एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो, ज्याला आपण काय म्हणतो, मेटॅलिक बॉन्ड. सो बेसिकली मेटॅलिक बॉन्ड इज अ बॉन्ड बिटवीन डिलोकलाइज इलेक्ट्रॉन इन द स्ट्रक्चर ऑफ मेटल अँड दी पॉझिटिव्हली चार्ज आयन ऑफ मेटल. मग हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड त्या मेटल आयन्सला तिथे धरून ठेवतो त्या सॉलिडमध्ये. सो मग इथे पहिला पॉईंट काय येईल, द कन्स्टिट्युअंट पार्टिकल्स, कन्स्टिट्युअंट पार्टिकल्स आर मेटल ॲटम्स, ठीक आहे ना. त्याच प्रकारचे मेटल ॲटम्स, और यू कॅन ऑल्सो से दी पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स, ठीक आहे ना. सो आपण इथे पहा आता काय सांगितलं त्यांनी, द मेटल्स आर, ठीक आहे. आता मी कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या हिशोबाने कंप्लीट करून घेतो, इथे स्पेशली दिले नाही. सो कन्स्टिट्युअंट पार्टिकल्स आर मेटल ॲटम्स, आपण मेटल आयन्स पण म्हणू शकतो त्याला, मेटल आयन्स इन पूल ऑफ इलेक्ट्रॉन्स, देन दे आर हार्ड ॲज कम्पेअर टू युअर कोव्हॅलंट सॉलिड्स, ठीक आहे. मेटल्स आर हार्ड इनफ. देन एक्सेप्शन इज सोडियम अँड पोटॅशियम, दे आर सॉफ्ट मेटल्स. Then good conductor of heat and electricity, ठीक है. Then high melting point and boiling point. Melting point आणि boiling point त्याचा हायर असतो. And then याच्यामध्ये काही ॲडिशनल प्रॉपर्टीज like malleability, ductility and then sonorous and all, जे आपण 10वीतच शिकलेलो आहे मेटलच्या प्रॉपर्टी, ठीक आहे. सो these are the extraordinary properties of metal which makes them suitable for making so many things, right. फॉर एक्झाम्पल मेटॅलिक सॉलिडचे भरपूर एक्झाम्पल आहे, गोल्ड, सिल्वर, देन कॉपर, आयर्न, पोटॅशियम, सोडियम, कोबाल्ट, निकेल. these are the
metals, right? Then the properties of different crystalline solids. Now it is summarizing the table. So you can always read the table on page number 5. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या याच्या बेसिसवर त्याने समराईज केलेले आहेत. मेल्टिंग पॉईंट आहे, हार्डनेस आहे. सो यू कॅन ऑलवेज कम्पेअर देम. ठीक आहे. सो तो टेबल तुम्ही व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक समजेल. सो मित्रांनो, इथं आपला आता चॅप्टरचा महत्त्वाचा भाग संपलाय. आता ह्या चॅप्टर जर आपण स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितली. मग क्रिस्टलाइन अमॉर्फस सॉलिड काय आहे, त्यातलं मेजर कन्सेप्ट, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम काय आहे, ॲनिसोट्रॉपी, आयसोट्रॉपी काय आहे ते बघितलं. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिडचं आज आपण क्लासिफिकेशन बघितलं. पुढच्या भागात क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. मग क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज वी हॅव टू अंडरस्टँड द क्रिस्टल लॅटिस अँड द युनिट सेल. मग आपल्याला तिथे चॅप्टरमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात प्रोपोगेट करता येईल. सो आजच्या भागावरचे प्रश्न लक्षात ठेवा. व्हॉट आर दी हाऊ क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाईड, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. देन व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेरियस क्रिस्टलाइन सॉलिड. अशा प्रकारचे प्रश्न तयार होईल. कंपॅरिझन बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड्स. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊ दी क्रिस्टल स्ट्रक्चर. आता तुमच्यापैकी जे गायरसचे विद्यार्थी आहेत त्यांना मला सांगायची गरज नाही हाऊ टू स्टार्ट दिस चॅप्टर. जे विद्यार्थी नवीन ॲटेच आहेत मित्रांनो, एंटरटेनमेंट सेशन घ्यायला काही मजा नाही आहे. आय डोंट थिंक आता हे लॉकडाऊन पिरियड आहे म्हणून वी आर कंडक्टिंग सेशन्स. सो आय रिक्वेस्ट यू, जर बघताय तर पूर्ण व्हिडिओ बघत चला सो दॅट तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा अँड ट्राय टू पुट द कॉमेंट्स वेदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इन द डिस्कशन. राईट. थँक्यू व्हेरी मच.